नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे ओनॅस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी राज्यसेवा 2027च्या अनुषंगाने जर तुम्ही नवीन विद्यार्थी असाल तर ऑलरेडी मी सांगितलेलं आहे की ऑलरेडी आपण एक 5 लेक्चरची सिरीज आपण घेऊन येतोय आणि त्यामधला आज आपला तिसरा भाग आहे. म्हणजे याच्या आधी आपण ऑलरेडी 2 भाग जे आहे ते नवीन विद्यार्थ्यांसाठी आपण ऑलरेडी बनवलेले आहेत. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर पहिल्या भागामध्ये आपण संपूर्ण एमपीएससी राज्यसेवेचा पॅटर्न कसा असतो हे आपण बघितलेलं आहे. परीक्षेचं स्वरूप कसं असतं हे आपण बघितलं आहे आणि त्यानंतर आपण पूर्व परीक्षेचा सिलेबस काय आहे हे आपण बघितलं होतं पहिल्या भाग. दुसऱ्या भागामध्ये आपण मागच्या भागामध्ये बघितलं आहे की मुख्य परीक्षा जी असते त्या मुख्य परीक्षेचा पॅटर्न कसा असतो, किती पेपर असतात आणि त्यानंतर आपण जे 2 भाषेचे पेपर आहे म्हणजे मराठी कंपल्सरी आणि इंग्रजीचा आणि त्यासोबतच निबंधाच्या पेपरचा आपण पूर्ण विश्लेषण आपण मागच्या दुसऱ्या भागामध्ये केलेलं आहे. तर आज त्या सिरीजचा तिसरा जो भाग आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये आपण जे जीएस चे 4 पेपर होतात, GS1, GS2, GS3 आणि GS4 या 4 पेपरचा सिलेबस सोबत आपण सखोल विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. तर जर तुम्ही आधीचे 2 व्हिडिओ बघितले नसेल तर नक्की तुम्ही ते 2 व्हिडिओ बघा आणि त्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता हे बघा विद्यार्थी मित्रांनो की जीएस पेपर 1, 2 आणि 3 म्हणजे सामान्य अध्ययन 1, 2, 3 हे जे 3 पेपर होतात जीएसचे, या 3 पेपरचा जो पॅटर्न असतो तो अशा पद्धतीचा असतो. याच्या आधी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की बघा एकंदरीत जे 1 ते 10 पर्यंत जे प्रश्न असतात म्हणजे पहिले 10 प्रश्न जे असतात हे किती मार्काचे असतात? हे 10 मार्काचे असतात. आणि 10 मार्काचे म्हणजे काय, तर तुम्हाला इथे 150 शब्दामध्ये तुम्हाला उत्तर लिहिणं अपेक्षित राहतं. किती शब्दांमध्ये? 150. म्हणजे 10 मार्काचा पेपर आला, 10 मार्काचा प्रश्न आला रे आला तर तुमच्या डोक्यात काय घंटा वाजली पाहिजे की 150 शब्दात आपल्याला याचं उत्तर लिहायचं. म्हणजे पहिले 10 प्रश्न जीएस पेपर 1, 2 आणि 3 मधले कसे असतात? 10 मार्काचे असतात आणि त्यानंतरचे शेवटले 10 प्रश्न जे असतात हे किती मार्काचे असतात? हे असतात 15 मार्कांचे. म्हणजे 15 मार्काचा प्रश्न आला म्हणजे आपल्याला याचं उत्तर 250 शब्दामध्ये लिहिणं अपेक्षित असतं. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. आणि अशा प्रकारचा पॅटर्न तुमच्या जीएस पेपर 1 चा, जीएस पेपर 2 चा आणि जीएस पेपर 3 चा असतो. आणि जीएस पेपर 4 जो इथिक्सचा पेपर आहे त्याचा पॅटर्न थोडा प्रश्न विचारण्याची पद्धती वेगळी असते. ठीक आहे. तर लक्षात ठेवा म्हणजे जीएस 1, 2, 3 हे पेपर तुमच्या पुढे जेव्हा येतील, जेव्हा प्रश्नपत्रिका येईल तर तुम्हाला पहिले जे 10 प्रश्न असेल ते 10 मार्काचे असेल. म्हणजे तुम्हाला त्याचं उत्तर 150 शब्दामध्ये लिहिणं अपेक्षित आहे आणि उर्वरित जे 10 प्रश्न आहेत ते किती? 250 शब्दामध्ये लिहिणं त्याचं उत्तर अपेक्षित असतं. हे सगळे प्रश्न म्हणजे हे 20च्या 20 प्रश्न कसे आहेत? कंपल्सरी आहे. आणि याच्या आधी मी तुम्हाला वेळेचं नियोजन जे आहे ते वेळेचं नियोजन थोडक्यात सांगतोय. आता बघा हा जो पेपर आहे म्हणजे जीएस 1, 2, 3 म्हणजे एकंदरीत इथे आपल्याला किती प्रश्न सोडवायचे आहे? तर 20 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आणि तुम्हाला किती कालावधी दिला जातो? 3 तास. 3 तास म्हणजे किती? जवळपास 180 मिनिटं तुम्हाला तिथे असतात विद्यार्थी मित्रांनो. आता इथे याचा अर्थ असा, जर आपण थोडं मॅथमॅटिक्स कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला आढळून येईल की जो 10 मार्काचा प्रश्न आहे, किती मार्काचा प्रश्न आहे? 10 मार्काचा प्रश्न आहे. याच्यासाठी तुमच्याकडे जवळपास 7.5 मिनिटं असतात. किती असतात? 7.5 मिनिटं असतात. आणि जो 15 मार्कांचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, याच्यासाठी तुमच्याकडे 10.5 मिनिटं असतात. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला प्रॅक्टिस कशा पद्धतीनं करायची ते समजून घ्या की तुम्हाला तुमची प्रॅक्टिस या लेवलला करायची आहे की तुमचा एक 10 मार्काचा प्रश्न 7 ते 7.5 मिनिटांमध्ये तिथे झालाच पाहिजे. आणि जर 15 मार्काचा असेल तर तो प्रश्न तुमचा 10.5 ते 11 मिनिटं किंवा 10 ते 10.5 मिनिटांमध्ये तुम्हाला झालाच पाहिजे. तेव्हा तुमचे 3 तासामध्ये 20 प्रश्न सुटतील. अदरवाईज जर तुम्ही एकच 10 मार्काचा प्रश्न सोडवायला जर तुम्ही 15 आणि 20 मिनिटं घेत असाल तर अगेन तुमचा पूर्ण पेपर कंप्लीट होणार नाही. आणि मी परत परत सांगतोय, जर तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये चांगले मार्क स्कोअर करायचे असेल तर तुम्हाला इथे मार्क चांगले मिळवावे लागतात. आणि मार्क चांगले मिळवायचे म्हणजे पूर्णच्या पूर्ण प्रश्न सोडवणं बंधनकारक आहे. बंधनकारक म्हणजे काय, तर तुम्हाला सोडवावेच लागतील. कारण काही काही विद्यार्थ्यांचं आम्ही बघितलं, कोणाचे 4 प्रश्न सुटलेत, कोणाचे 5 प्रश्न सुटले. एखाद प्रश्न सुटला तर चालतो, पण एकदम 3 आणि 4 प्रश्न सोडत आहे म्हणजे तुम्ही विचार करा, शेवटले जर 4 सुटले तर किती मार्काचं नुकसान आहे? 15 चोक 60, 60 मार्काचं नुकसान. म्हणजे 250 पैकी 60 तर तुम्ही असे स्वाहा केलेले आहे. म्हणजे तुमचं जे काही तुम्हाला मार्क मिळणार आहे ते 190 पैकी मिळणार आहे. असं करू नका. म्हणून तुमची प्रॅक्टिस तुम्हाला जेव्हा तुम्ही सुरुवात करता, सुरुवात केल्यानंतर 3 महिने झाले तर 3 महिन्यानंतर तुम्हाला उत्तर लिखाणाची प्रॅक्टिस करणं बंधनकारक आहे. अशा पद्धतीनं जीएस पेपर 1, जीएस पेपर 2, जीएस पेपर 3 अशा पद्धतीनं तुम्हाला तिथं पेपर पेपर येतो. आणि हे 20च्या 20 प्रश्न तुम्हाला कंपल्सरी असतात. इथे लिहिलंय सगळे कंपल्सरी आहे. आणि त्यानंतर जो चौथा पेपर असतो ज्याला आपण इथिक्सचा पेपर म्हणतो, आता हा कसा असतो तर याचा
जो प्रश्न विचारण्याची पद्धत थोडी वेगळी असते. याच्यामध्ये कसं आहे बघा, प्रश्न कसे येतात तर एकंदरीत जे प्रश्न आहे इथे 20 प्रश्न येत नाही, इथे किती प्रश्न येतात, इथे एकंदरीत 12 प्रश्न येतात विद्यार्थी मित्रांनो. किती? 12. आणि हा जो इथिक्सचा पेपर असतो हा 2 भागामध्ये तिथे विभागला जातो. हा किती भागामध्ये विभागला जातो? 2. एक असतो सेक्शन ए, एक असतो सेक्शन ए आणि दुसरा असतो सेक्शन बी. ठीक आहे. आता सेक्शन ए जो असतो इथिक्सचा, हा जनरली याच्यामध्ये तुम्हाला थेरी बेस्ड प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. कसे? थेरी बेस्ड प्रश्न विचारले जाईल. आणि सेक्शन बी जो इथिक्सचा पेपर असतो याच्यामध्ये तुम्हाला केस स्टडी विचारलं जातं. केस स्टडी म्हणजे काय? तर तुम्हाला विचारलं जाईल की काही तुम्हाला अशी केस स्टडी दिली जाईल की ज्यामध्ये तुम्ही एखाद्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी बनले, उपजिल्हाधिकारी बनले आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये जर काही घटना घडली तर तुम्ही त्याच्यावर काय कराल वगैरे, अशा पद्धतीने प्रश्न तुम्हाला या केस स्टडीमध्ये तुम्हाला दिले जातात. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा सेक्शन ए जो आहे त्या सेक्शन ए मध्ये तुम्हाला किती प्रश्न आहे तर पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न, तिसरा, चौथा, पाचवा आणि 6वा. म्हणजे सेक्शन ए मध्ये 6 आणि सेक्शन बी मध्ये 6. तर असे 6 प्रश्न इथिक्सच्या पेपरमध्ये तुम्हाला दोनही सेक्शन मध्ये तिथे विचारल्या जातात. आता याच्यामध्ये बघा, जो सेक्शन ए आहे, सेक्शन ए मधला पहिला प्रश्न जो आहे त्याचे किती उपप्रश्न आहे? अ, ब आणि क, 3 उपप्रश्न. आणि हे 3ही उपप्रश्न तुम्हाला एकाच जागेवरच लिहायचे, एवढं लक्षात ठेवा. आता या सेक्शन प्रश्न क्रमांक 1 मध्ये जो सब क्वेश्चन ए चे आहे त्याचे किती अजून उपप्रश्न आहे? 5 उपप्रश्न आहे. आणि किती मार्काला आहे? 10 मार्काला आहे. म्हणजे या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 30 शब्दात लिहायचं आहे. 30 वर्ड्स प्रत्येकाचं. इथेही सेम, इथेही सेम, इथेही सेम, इथेही सेम. कारण जर 30 गुणिला 5 केलं तर किती शब्द होतात? तर हे शब्द येतात 150 शब्द. आणि जिथेही 10 मार्क दिलेले आहे, म्हणजे तुमच्या डोक्यात एकच लाईट लागला पाहिजे, तो म्हणजे काय? 10 मार्क आहे म्हणजे किती शब्दात उत्तर लिहिणं अपेक्षित आहे? 150 शब्दात. आता तुम्ही म्हणाल सर हे प्रश्न असतात का? नाही, हे डेफिनेशन असतं. तुम्हाला इथे डेफिनेशन विचारलं जाईल 5 आणि त्या डेफिनेशनचे तुम्हाला तिथे वाक्यात उपयोग जो आहे तो तिथे तुम्हाला सांगावा लागेल किंवा जो काही अर्थ आहे तो तुम्हाला लिहावा लागेल. हा झाला प्रश्न क्रमांक 1चा उपप्रश्न अ आणि त्याचे 5 उपप्रश्न हे. त्यानंतर ब आणि क अगेन 10 मार्काचा. जिथे 10 मार्क आले तर किती शब्दामध्ये तुमच्याकडनं उत्तर लिहिणं अपेक्षित असतं? 150 शब्दांमध्ये उत्तर लिहिणं अपेक्षित असतं. तर हे झाले पहिले 6 प्रश्न. आणि उर्वरित जे 6 प्रश्न राहतात याच्यामध्ये तुम्हाला केस स्टडीज विचारल्या जातात आणि प्रत्येक केस स्टडी किती मार्काची असते? 20 मार्काची असते. आता याच्यामध्ये वेळेचं नियोजन कसं करायचं सर? हा सर्वात मोठा प्रश्न आता तुमच्या पुढे आहे. तर याच्यामध्ये वेळेचं नियोजन कसं? तर अगेन हा सुद्धा पेपर तुम्हाला किती तासात सोडवायचा असतो? 180 मिनिटात सोडवायचा असतो. कॉमन सेन्स काय म्हणतो? इथे 2 सेक्शन आहे. सेक्शन एक आहे सेक्शन ए आणि दुसरा आहे सेक्शन बी. आता 2 सेक्शन आहे आणि दोन्ही सेक्शन मध्ये किती प्रश्न आहे? प्रत्येकी 6 प्रश्न आहे. म्हणजे दोघांना इक्वल 180 ला 2 ने डिवाइड करा, किती येते? म्हणजे 90 मिनिटात तुम्हाला सेक्शन ए सोडवायचं आहे आणि 90 मिनिटात तुम्हाला सेक्शन बी सोडवायचं आहे. बरोबर आहे? ठीक आहे. आता 90 मिनिटात जर सेक्शन बी सोडवायचं आहे आणि किती प्रश्न आहे? 6 प्रश्न आहे. म्हणजे प्रत्येकी प्रश्नाला ईच क्वेश्चन तुम्हाला किती वेळ आहे? ईच क्वेश्चनला तुम्हाला 15 मिनिटात सोडवायचं आहे. 15 मिनिटं, 15 सेकंद 90 होतात. ते 15 मिनिटात तुम्हाला प्रत्येक केस स्टडी 20 मार्काची तुम्हाला 15 प्रश्न 15 मिनिटात तिथे सोडवायचीच आहे. तेव्हा कुठे जाऊन 90 मिनिटात तुमचा केस स्टडी सेक्शन बी कंप्लीट होईल. आणि त्यानंतर सेक्शन ए सुद्धा किती मिनिटात आहे? 90 मिनिटात. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला किती मिनिटं आहे? प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला 15 मिनिटात तिथे सोडवायचं आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे 15 मिनिटं म्हणजे जसं प्रश्न क्रमांक 1 जर आपण सोडला तर 2, 3, 4, 5, 6 ला प्रत्येकी तुम्हाला 7.5 मिनिटं तिथे मिळणार. म्हणजे 7 मिनिटाच्या आसपास तिथे मिळणार. अशा पद्धतीनं तुम्हाला नियोजन करायचं आहे. आणि म्हणून आम्ही म्हणतो की एवढ्या कमी कालावधीत जर तुम्हाला एक प्रश्न सोडवायचा असेल तर म्हणून तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. आणि ही प्रॅक्टिस तुम्ही जेव्हा सुरुवात करता तेव्हापासून करायची नाही. पहिले तुम्ही नॉलेज घ्या. 2 ते 3 महिने तुमच्याकडे बेसिक अंडरस्टँडिंग आलं, बेसिक नॉलेज आलं, मग त्यानंतर तुम्ही उत्तर लिखाणाला सुरुवात करा. कसं करायचं आहे, काय करायचं आहे, या सगळ्या बाबी इथे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो हा इथिक्सचा पेपर तिथं असतो. म्हणजे आता आपण GS 1, 2, 3 आणि 4 या पेपरची रचना कशी असते, या 4ही GSच्या पेपरची रचना इथे मी तुम्हाला सांगितलेली आहे. या संदर्भात जर तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही अगेन कमेंट सेक्शन मध्ये तिथे मला टॅग करू शकता किंवा तुम्ही सरळ मोबाईल फोन उचला आणि मला माझ्या वैयक्तिक नंबरवर कॉल करू शकता. ठीक आहे. माझा नंबर सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. आता बघा आपण सिलेबस बघू. 1 बाय 1 आपण सिलेबस बघू आणि एकदम मी डिटेलमध्ये तर नाही जाणार आहे. आपण वरवरून बघू की सिलेबस मध्ये कोणते मोठे सेक्शन्स आहेत, म्हणजे ब्रॉडर टॉपिक्स कोणते, आणि त्या अनुषंगाने मी तुम्हाला एक जनरल अप्रोच सांगणार. बघा आता GS पेपर 1 जो असतो सामान्य अध्ययन पेपर 1
याच्यामध्ये कोणते कोणते टॉपिक आहे, तर इथे आपल्याला जे ब्रॉडर टॉपिक्स आहेत म्हणजे मोठे टॉपिक आहेत ते इथे यांनी खालीच दिलेले आहे. काय? भारतीय वारसा आणि संस्कृती, ज्याला आपण आर्ट अँड कल्चर म्हणतो, इतिहास, हिस्ट्री, मग जागतिक भूगोल, महाराष्ट्राच्या काही भारांच्यासह. म्हणजे मोठे मोठे टॉपिक कोणते आहे जीएस पेपर 1 मध्ये? तर तुम्हाला हिस्ट्री आहे, हिस्ट्रीमध्ये एन्शियंट हिस्ट्री आहे, ठीक आहे. मग हिस्ट्रीमध्ये तुम्हाला एन्शियंट, मेडिवल याच्यावर देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. भारतीय वारसा आणि संस्कृती, आर्ट अँड कल्चर, जनरली मेडिवल आणि एन्शियंट मधून जे प्रश्न येतात ते आर्ट अँड कल्चरच्या आधारावर येतात, हे लक्षात ठेवा. आणि भूगोल म्हणजे महाराष्ट्राच्या भूगोलावर प्रश्न येऊ शकतात, भारताच्या भूगोलावर प्रश्न येऊ शकतात किंवा जागतिक भूगोलावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता याच्यामध्ये सिलेबस बघा, तर इथे लिहिलाय भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत असलेली कलेची रूपे, म्हणजे आर्ट अँड कल्चर आलं. दुसरं काय? महाराष्ट्रातील संत चळवळी, त्याच्या संदर्भात तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. भक्तिझम काय आहे, सोफिझम काय आहे, याच्या आधारावर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर आधुनिक भारताच्या इतिहासातील 18व्या शतकाच्या मध्यापासून आजपर्यंतच्या महत्वपूर्ण घटना, म्हणजे स्पेसिफिकली जे आपण आपलं स्वातंत्र्य लढा वगैरे जे आहे त्या चळवळी तुम्हाला विचारल्या जातील, ठीक आहे. आधुनिक भारतासंदर्भात तुम्हाला प्रश्न येतील, ठीक आहे. स्वातंत्र्य लढ्यातील विविध टप्पे 1857 पासून तुम्हाला तिथे बाकी ज्या काही घटनाक्रम भारतामध्ये झाला तो तुम्हाला विचारला जाईल. त्यानंतर स्वातंत्र्योत्तर एकत्रीकरण आणि देशांतर्गत पुनर्रचना, स्टेट रिऑर्गनायझेशन कसं झालं, नवीन नवीन राज्यांची निर्मिती कशी झाली, ठीक आहे. आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काय घडामोडी झाल्या यावर तुम्हाला इथे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर वर्ल्ड हिस्ट्री, जगाचा जो इतिहास आहे त्याच्यावर देखील तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. औद्योगिक क्रांती कशी आली, ठीक आहे. फ्रेंच रिव्होल्यूशन काय आहे, अमेरिकन रिव्होल्यूशन काय आहे, असे कॉमन प्रश्न तुम्हाला एखाद प्रश्न त्याच्यावर येऊ शकतो. त्यानंतर भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये आणि भारताची विविधता, याला म्हणतात इंडियन सोसायटी. हा कोणता टॉपिक आहे? इंडियन सोसायटी, म्हणजे सोसायटीचा जो टॉपिक आहे हा सुद्धा कोणत्या पार्ट मध्ये आहे? तर हा पार्ट जीएस पेपर 1 मध्ये येतो. त्यानंतर याच्याशीच मग विविध जे टॉपिक आहे ते महिला व महिला संघटनाची भूमिका, जागतिकीकरणाचे भारतीय समाजावरील परिणाम, ग्लोबलायझेशनचा काय परिणाम झाला आहे, सामाजिक सबलीकरण, जातीयवाद, प्रांतवाद, धर्मनिरपेक्षता याच्यावर प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर जगाचा प्राकृतिक भूगोल व त्याची ठळक वैशिष्ट्ये, म्हणजे जॉग्रफीचा जो सेक्शन आहे त्यामध्ये इंडियाची जॉग्रफी आली, महाराष्ट्राची जॉग्रफी आली आणि जगातील ज्या काही ठळक घडामोडी आहे जॉग्रफी रिलेटेड त्या तुम्हाला माहिती तिथे असल्या पाहिजे, ठीक आहे. जसं उदाहरण द्यायला गेलं तर मॉन्सून कसा येतो, काय येतो, याच्यावर देखील तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतात. म्हणजे कोणत्या अशा वातावरणातील घडामोडी आहे की ज्यामुळे मॉन्सूनवर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो किंवा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतो, अशा पद्धतीनं तुम्हाला विश्लेषण तिथे करता आलं पाहिजे. त्यानंतर विविध ज्या प्राकृतिक घडामोडी आहे, ठीक आहे, त्यामध्ये भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी या कशामुळे होतात, काय कारण आहे, त्यांचे प्रकार काय असतात, या सगळ्या बाबी तुम्हाला इथे अभ्यासायच्या आणि त्याच्या आधारावर तुम्हाला जीएस पेपर 1 मध्ये विद्यार्थी मित्रांनो इथे प्रश्न विचारले जाणार आहे, ठीक आहे. म्हणजे ब्रॉडर टॉपिक जर आपण बघायला गेलो तर हिस्ट्री एक आहे, याच्यामध्ये वर्ल्ड हिस्ट्री आहे, आर्ट अँड कल्चर आहे, जॉग्रफी आहे, इंडियन सोसायटी आहे. एवढे टॉपिक तुम्हाला या जीएस पेपर 1 मध्ये तिथे अभ्यासावे लागणार आहे. तर हा झाला जीएस पेपर 1 चा सिलेबस. अगेन तुम्हाला जरा सिलेबस हवा असेल तर मी सरळ सांगतोय, सरळ मोबाईल फोन उचला आणि मला माझ्या वैयक्तिक नंबरवर तिथं कॉल करा किंवा तुम्ही आमची ऍप सुद्धा डाउनलोड करू शकता. त्याच्यामध्ये या सगळ्या बाबी आम्ही तिथे अपलोड करून ठेवलेला आहे. त्यानंतर बघा, आता 2025चा हा जो पेपर झाला होता विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे नवीन पॅटर्नच्या आधारावर जो मुख्य परीक्षेचा पहिल्यांदा पेपर झाला तो कधी झाला? तो 2025च्या पेपरमध्ये झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये या जीएस पेपर 1 मध्ये कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न विचारले गेलेले आहे हे देखील या स्लाइडमध्ये मी ते सांगितलेलं आहे. तर बघा, आर्ट अँड कल्चर म्हणजे कलेवर किती प्रश्न विचारले? 2 प्रश्न विचारले. किती मार्काचे? 10 मार्कांचे, म्हणजे एकूण मार्क किती? 20 मार्कांसाठी तुम्हाला आर्ट अँड कल्चर विचारले गेले आहे. त्यानंतर सोसायटी, ठीक आहे, म्हणजे भारतीय समाज, याच्यावर किती प्रश्न? तर तब्बल 4 प्रश्न विचारले. किती मार्काचे? 1 प्रश्न 10 मार्काचा आणि उर्वरित प्रश्न 15 मार्काचे 3, म्हणजे एकूण 55 मार्कासाठी तुम्हाला भारतीय समाज विचारलं गेलं होतं. हे वेटेज आहे, याच्यासाठी सांगतोय तुम्हाला अंदाज आला पाहिजे की कोणत्या टॉपिकला किती महत्व आहे, म्हणून पहिले ते टॉपिक तुम्हाला चांगल्याने करायचे आहे. म्हणजे भारतीय समाज महत्वाचा आहे. त्यानंतर हिस्ट्री बघा, इतिहासाचे किती? 6 प्रश्न, 3 प्रश्न 10 मार्काचे, 3 प्रश्न 15 मार्काचे, म्हणजे तब्बल 75 मार्कासाठी इतिहास विचारला विद्यार्थी मित्रांनो. आणि त्यानंतर भूगोलाचे किती? एकूण 7 प्रश्न, तर 4 प्रश्न 10 मार्काचे आणि 3 प्रश्न 15 मार्काचे, म्हणजे एकूण 85, म्हणजे सर्वात जास्त वेटेज जीएस पेपर 1 मध्ये आयोगाने कशाला दिलं 2025च्या पेपरमध्ये? तर जॉग्रफिकला दिलं, त्याच्यानंतर हिस्ट्रीला दिलं, त्यानंतर सोसायटीला दिलं. म्हणजे हे लक्षात ठेवा, जर तुम्हाला जीएस पेपर 3 मध्ये चांगले मार्क मिळवायचे असतील, तुम्हाला भूगोल, इतिहास आणि भारतीय समाज हे 3 विषय तुम्हाला चांगले करावेच लागतील. यांना तुम्हाला स्किप करता येणार नाही. त्यानंतर सोसायटी आणि जॉग्रफी, म्हणजे सोसायटीचा जो अँगल आहे आणि जॉग्रफीचा जो प्रश्न आहे एक पॉप्युलेशन वाला, त्याच्यावर 1 प्रश्न विचारला गेला. तो किती मार्काचा? 15. तर अगेन
15 त्याचा फायनल वेटेज. म्हणजे एकंदरीत जर तुम्ही बेरीज केली तर बेरीज जाईल 250 मार्काची. पण यामध्ये लक्षात ठेवा, सोसायटी, हिस्ट्री आणि जॉग्राफी हे 3 जे टॉपिक आहेत याच्यावर जास्त करून विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारल्या गेले आहे. जो पहिला पेपर झाला होता नवीन पॅटर्नवर त्याचा मी तुम्हाला हे गणित सांगतोय. त्यानंतर जीएस पेपर 2. आता बघा जीएस पेपर 2 मध्ये काय आहे. जीएस पेपर 2 मध्ये सरसकट प्रशासन, गव्हर्नन्स, संविधान, कॉन्स्टिट्यूशन, राज्यशास्त्र, पॉलिटी, सामाजिक न्याय, ठीक आहे, सोशल जस्टिस व आंतरराष्ट्रीय संबंध, महाराष्ट्राच्या काही भागांच्या म्हणजे इंटरनॅशनल रिलेशन. तर या स्पेसिफिक जीएस पेपर 2 मध्ये ब्रॉडली जर बघाल तुम्ही तर तुम्हाला काय तर भारतीय संविधानासंदर्भात सगळ्या बाबी तुम्हाला माहित असल्या पाहिजे. ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे, कशा पद्धतीने भारतीय संविधानाची रचना झाली, मग कुठून कोणता पार्ट घेतला गेला आहे, या सगळ्या बाबी तुम्हाला माहित असल्या पाहिजे. त्याच्या आधारावर तुम्हाला इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर संघ व राज्ये यांची कार्य व जबाबदारी यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. वित्त व्यवस्था, ठीक आहे, त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे पॉलिटीचा जेवढा काही सेगमेंट आहे, जेवढ्या गोष्टी लक्ष्मीकांत या पुस्तकात असतात तेवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे अभ्यासायच्या आहे. त्यानंतर प्रशासन म्हणजे गव्हर्नन्स काय असतं, गव्हर्नन्सच्या संदर्भातल्या सगळ्या काही घडामोडी आहेत त्या देखील तुम्हाला त्याचाही अभ्यास या स्पेसिफिक सब्जेक्टमध्ये तिथे करायचा आहे. म्हणजे ब्रॉडर टॉपिक कोणते कोणते आहे तर एक तर पॉलिटी आहे, दुसरा आहे गव्हर्नन्स, ठीक आहे, शासन ज्याला आपण म्हणतो, प्रशासन ज्याला म्हणतो. त्यानंतर तिसरा टॉपिक कोणता आहे ब्रॉडर टॉपिक तर सोशल जस्टिस, सामाजिक न्याय, सोशल जस्टिस. त्यानंतर चौथा टॉपिक कोणता आहे तर इंटरनॅशनल रिलेशन. तर हे ब्रॉडर टॉपिक तुम्हाला या जीएस पेपर 2 मध्ये या 4 सब्जेक्टचा तिथे अभ्यास करायचा आहे आणि त्याच्या आधारावर तुम्हाला जीएस पेपर 2 मध्ये तिथे प्रश्न विचारले जाणार आहे. एकंदरीत हा देखील पेपर किती मार्काचा 250. आणि आता 2025च्या पेपरचं विश्लेषण बघा की पहिल्यांदा जो पेपर झाला होता त्याच्यामध्ये जीएस पेपर 2 मध्ये कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न विचारले गेले आहे हे बघा. पॉलिटीवर किती प्रश्न विचारले गेले आहेत तब्बल 6. 3 प्रश्न 10 मार्काचे, 3 प्रश्न 15, म्हणजे किती वेटेज 75 मार्काचं वेटेज. त्यानंतर सामाजिक न्याय, सोशल जस्टिसवर किती प्रश्न 6 प्रश्न विचारले गेलेले आहेत. 3 प्रश्न 10, 3 15, अगेन 75. म्हणजे पॉलिटी आणि सोशल जस्टिस सर्वात जास्त प्रश्न जीएस पेपर 2 मध्ये या 2 टॉपिकवर विचारले गेले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय संबंध, इंटरनॅशनल रिलेशन, याच्यावर तब्बल 4 प्रश्न, 2 10 मार्काचे, 2 15 मार्काचे, म्हणजे 50 मार्कांसाठी आंतरराष्ट्रीय संबंधावर तुम्हाला प्रश्न विचारले गेले. आणि चौथा म्हणजे गव्हर्नन्स, याच्यावर 4 प्रश्न, 2 10 मार्काचे, 2 15, म्हणजे 50 मार्कांसाठी गव्हर्नन्स तिथे विचारण्यात गेलेला आहे. म्हणून लक्षात ठेवा, पॉलिटी, सोशल जस्टिस, आंतरराष्ट्रीय संबंध आणि गव्हर्नन्स या 4 टॉपिकवर जीएस पेपर 2 मध्ये तिथे प्रश्न विचारल्या जातात. आणि अशा पद्धतीनं 2025 मध्ये जो पहिल्यांदा पेपर झाला त्याच्यामध्ये हे वेटेज तिथे आपल्याला बघायला मिळालेलं आहे. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये लक्षात ठेवा पॉलिटी आणि सोशल जस्टिस आणि आयआर हे तुम्ही सोडायलाच नाही पाहिजे. आणि गव्हर्नन्स जनरली पॉलिटीचा अभ्यास करता करता त्याच्यामध्ये तो पार्ट येऊन जातो. त्यानंतर जीएस पेपर 3 बघा. आता जीएस पेपर 3 जो आहे हा थोडा डायव्हर्स आहे आणि हा थोडा कॉम्प्लेक्स पेपर आहे, कारण याच्यामध्ये छोटे छोटे टॉपिक खूप ऍड केलेले आहे. कोणते कोणते आहेत, तंत्रज्ञान, सायन्स अँड टेक्नॉलॉजी. तर टेक्नॉलॉजीचं सेक्शन या पेपरमध्ये जास्त करून तुम्हाला जे सायन्सचे प्रश्न पडतील ते टेक्नॉलॉजीवर आधारित पडतील. म्हणजे सध्या कोणत्या टेक्नॉलॉजी चर्चेमध्ये आहे, कोणत्या टेक्नॉलॉजी विकसित होत आहेत, कोणते स्पेस स्टेशन बनलेलं आहे, कोणते इस्रोनं कोणती मोहीम राबवली आहे का, मग कशा पद्धतीनं मोहीम आहे, सॅटेलाइटचे किती प्रकार आहे, अशा प्रकारचे प्रश्न, जीनोम एडिटिंग टेक्निक काय आहे, अशा प्रकारच्या ज्या नवीन नवीन टेक्नॉलॉजी आता येत आहेत त्याच्या आधारावर तुम्हाला इथे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर आर्थिक विकास, ठीक आहे, तर इकॉनॉमिक्सचा जो आहे, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो, तर शाश्वत विकास पाहिजे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, त्यावर तुम्हाला इथे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता जेव्हाही इकॉनॉमिक्सचा आपण उल्लेख करतो तेव्हा जनरली 2 गोष्टी लक्षात ठेवा. एक तर तुम्हाला बजेट माहित असला पाहिजे, त्या स्पेसिफिक वर्षीचा बजेट काय आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे, बजेटमध्ये कोणत्या योजना सांगितल्या हे माहित असलं पाहिजे. आणि इकॉनॉमिक सर्वे जो आहे या इकॉनॉमिक सर्वेचा देखील तुम्हाला अभ्यास तिथे असला पाहिजे. कारण जनरली काय असतं ना, बजेट आणि इकॉनॉमिक सर्वे मधून एखाद 2 प्रश्न तर इकॉनॉमिक्सवर येतातच येतात. त्यानंतर एन्व्हायरमेंट, जैवविविधता ज्याला म्हणतो आपण, ठीक आहे, यामध्ये क्लायमेट चेंज, इकोसिस्टीम याच्यावर प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर पर्यावरण, सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन म्हणजे इंटरनल सिक्युरिटी, ठीक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ज्या विविध संस्था काम करतात भारतामध्ये त्यांच्याबद्दल तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. नक्सलिझम काय आहे, विविध इंटरनल सिक्युरिटीचे चॅलेंजेस काय हे विचारलं जाऊ शकतं. आणि डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे जेव्हाही कोणती एखादी आपदा येते, नैसर्गिक आपत्ती येते किंवा मानवनिर्मित आपत्ती येते, मग त्याला कसं सामोरे जायचं यासाठी देखील तुम्हाला प्रश्न विचारल्या जाऊ शकतो. आणि याच्यामध्ये महाराष्ट्र फोकस तिथे असणार आहे. म्हणजे काय तर ब्रॉडर टॉपिक कोणते कोणते हे लक्षात ठेवा. तर या जीएस पेपर 3 मध्ये पहिले म्हणजे तुम्हाला इकॉनॉमिक्स वर प्रश्न तुम्हाला इथे पडणार आहे. दुसरं म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजीवर तुम्हाला प्रश्न इथे विचारला जाणार आहे.
तिसरं म्हणजे ऍग्रिकल्चरचा जो सेगमेंट आहे त्याच्यावर सुद्धा प्रश्न तुम्हाला इथे विचारले जाणार आहे। एन्व्हायरमेंट जो आहे त्याच्यावर देखील प्रश्न तुम्हाला जीएस पेपर 3 मध्ये असतील। त्यानंतर इंटरनल सिक्युरिटी, आंतरिक सुरक्षा, याच्यावर देखील प्रश्न तुम्हाला इथे विचारले जाणार आहे। आणि डिझास्टर मॅनेजमेंट, ठीक आहे, आपत्ती व्यवस्थापन, तर याच्यावर तुम्हाला प्रश्न या जीएस पेपर 3 मध्ये विचारले जाणार आहे। म्हणजे टॉपिक बघा, म्हणून याला जीएस पेपर 3 ला कॉम्प्लेक्स टॉपिक म्हणतात, कारण सगळे टॉपिक जास्त करून डायनामिक आहे। म्हणजे काय, हे स्टॅटिक नाही आहे, याच्यामध्ये तुम्हाला ज्या चालू घडामोडी चालू आहेत त्याच्या आधारावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात। म्हणून जीएस पेपर 3 मध्ये मार्क स्कोर कर थोडं चॅलेंजिंग राहतं, पण जर तुम्ही योग्य अभ्यास केला तर अगेन तुम्ही 250 पैकी आरामात 110-115च्या आसपास मार्क काढू शकता। तर हे झालं जीएस पेपर 3 चा सिलेबस। आणि याच्यामध्ये बघा 2025 चा जो पेपर झाला याच्यामध्ये कसं क्लासिफिकेशन होतं प्रश्नांचं, तर टेक्नॉलॉजीवर 3 प्रश्न विचारले गेले होते, एक 10 मार्काचा, 2 15 मार्काचा, 40 मार्काचा वेटेज होतं। सर्वात जास्त वेटेज जीएस पेपर 3 मध्ये इकॉनॉमिक्स होतं। किती प्रश्न, तब्बल 10 प्रश्न विचारले गेले होते। म्हणजे याच्यामध्ये 5 प्रश्न 10 मार्काचे आणि उर्वरित 5 प्रश्न 15 मार्काचे। म्हणजे याच्यामध्ये ऍग्रिकल्चर वगैरे जो टॉपिक आहे तो एन्व्हायरमेंट, तो इकॉनॉमिक्स मध्ये येतो, म्हणून हे कन्सिडर करा। म्हणजे 125 मार्कांसाठी इकॉनॉमिक्स विचारलं गेलं होतं। पर्यावरणाचा एक प्रश्न विचारला गेला होता 15 मार्काला, ठीक आहे। आणि इंटरनल सिक्युरिटी, आंतरिक सुरक्षेवर देखील तब्बल 5 प्रश्न विचारले गेले होते, हे लक्षात ठेवा। 3 प्रश्न 10 मार्काचे, 2 प्रश्न 15 मार्काचे, म्हणजे एकूण वेटेज 60। आणि डिझास्टर मॅनेजमेंटवर एक प्रश्न 10 मार्काचा, वेटेज 10, म्हणजे लक्षात ठेवा। याच्यामध्ये तुम्हाला जीएस पेपर 3 मध्ये जर चांगले मार्क स्कोअर करायचे असेल तर एक तर इकॉनॉमिक्स, टेक्नॉलॉजी, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, आणि तिसरा म्हणजे इंटरनल सिक्युरिटी, हे 3 विषय चांगले करून जाणं आवश्यक आहे। कारण डिझास्टर मॅनेजमेंट आणि एन्व्हायरमेंट एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला तिथे विचारले जातात। पण हे लक्षात ठेवा, हे जे वेटेज मी सांगतोय विद्यार्थी मित्रांनो, हे पुढील परीक्षेमध्ये चेंज होऊ शकतं, ठीक आहे। तर असं काही फिक्स राहणार नाहीये, तर हे आपल्याला पुढच्या परीक्षेमध्ये कळेलच। आणि जीएस पेपर 4 जो आहे ज्याला आपण इथिक्सचा पेपर म्हणतो, किंवा इथिक्स, नीतिशास्त्र, सचोटी व अभियोग्यता, तर याचा प्रॉपर तुम्हाला सिलेबस दिलेला आहे। आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की सेक्शन ए आणि सेक्शन बी या 2 सेक्शन मध्ये हा पेपर येतो। त्यामध्ये सेक्शन ए मध्ये तुम्हाला थेरॉटिकल प्रश्न असतात आणि सेक्शन बी मध्ये तुम्हाला केस स्टडी दिलेल्या जातात। तर याच्यामध्ये प्रॉपर सिलेबस दिलाय की नीतिशास्त्र आणि मानवी परस्पराभिमुखता काय आहे, त्याचे विविध पैलू, अभिवृत्ती काय आहे, ठीक आहे, ऍटिट्यूड काय असतो, मग नागरी सेवेसाठी अभियोग्यता आणि मूलभूत मूल्ये याच्याबद्दल तुम्हाला विचारलंय, भावनिक बुद्धांक, इमोशनल इंटेलिजन्स काय असतं याच्यावर तुम्हाला अभ्यास करायचा आहे, भारत आणि जगातील नैतिक विचारवंतांचे आणि तत्वज्ञानांचे योगदान, म्हणजे भारतामध्ये महात्मा गांधीचे विचार काय होते, डॉक्टर बी.आर. आंबेडकरांचे विचार काय होते, ठीक आहे, तर याच्याबद्दल तुम्हाला अभ्यास करायचा आहे। मग जे हे होते काय आपलं वेस्टर्न थिंकर्स होते, त्या वेस्टर्न थिंकर्स, पाश्चिमात्य जे विचारवंत होते त्यांचे काय ओपिनियन होते, ठीक आहे, प्लॅटोनी काय म्हटलं होतं, एरिस्टॉटलनी काय म्हटलं होतं, याच्यावर तुम्हाला अभ्यास करायचा आहे। मग लोक प्रशासनातील सार्वजनिक नागरिक सेवा मूल्य आणि नैतिकता, याच्यावर अभ्यास करायचा आहे। आणि प्रशासनातील सभ्यता, जसं करप्शन नाही केलं पाहिजे, इमानदारीनं राहिलं पाहिजे, ऑनेस्टी, ठीक आहे, दुसऱ्यांप्रती दयाळू असलं पाहिजे, एका अधिकाऱ्याने कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, या सगळ्या बाबी तुम्हाला या इथिक्सच्या पेपरमध्ये तिथे तुमच्याकडनं तपासल्या जातील आणि त्याच्या आधारावर तुम्हाला तिथे प्रश्न दिल्या जाणार आहे। तर अशा पद्धतीनं हा इथिक्सचा सिलेबस आहे। हे बघा विद्यार्थी मित्रांनो, जास्त करून नवीन विद्यार्थ्यांना अशी भीती आहे की सर हा तर टॉपिक मी पहिल्यांदा वाचतोय। हे लक्षात ठेवा, इथिक्स हा विषय तुम्ही पहिल्यांदा अभ्यासत नाही आहात। हा विषय असा आहे विद्यार्थी मित्रांनो की लहानपणापासून, बालपणापासून आपल्यावर आपल्या घरच्यांनी जे काही संस्कार केलेले आहेत तेच म्हणजे इथिक्स आहे। म्हणजे जर मी आताही तुम्हाला हा पेपर इथिक्सचा हातात दिला तरीही तुम्ही योग्य पद्धतीनं इथिक्स सोडवू शकता। म्हणजे तुम्ही किमान 50-60 मार्क तर घेऊ शकता, कारण तुमच्यामध्ये मूल्य आहेत। आपल्याला सांगितलंय की मोठ्यांचा आदर करावा, ठीक आहे, मोठ्यांना मदत करावी। जनरली उदाहरण देतो, आपण जेव्हाही बसमध्ये प्रवास करतो आणि बसमध्ये प्रवास करताना जर एखादा म्हातारा व्यक्ती किंवा एखादी म्हातारी बाई आली तर आपण काय करतो, तर आपल्याला घरच्यांनी जसं शिकवलंय की नाही, जर कोणता म्हातारा व्यक्ती असला तर त्याची आपण मदत करावी आणि आपण काय करतो, सरळ आपल्या सीटवरून उभा राहतो आणि आपली जागा आपण त्या म्हाताऱ्या व्यक्तीला देऊ करतो। हे काय आहे, हे एक प्रकारचं मूल्य आहे आणि हेच तुम्हाला कुठे लिहायचं आहे, इथिक्सच्या पेपरमध्ये लिहायचं आहे। आणि अशाच पद्धतीनं केस स्टडीज तुम्हाला दिल्या जातील। जर तुम्ही एखादे जिल्हाधिकारी बनले आणि जर जिल्हाधिकारी बनले आणि एखादा असा एक म्हणू शकतो की खूप गरीब व्यक्ती, म्हातारा व्यक्ती एकदम 200-300 किलोमीटरवरून आला आहे, का बरं, तर त्याला त्याची पेन्शन जी आहे ती पेन्शन त्याची अडवल्या गेली आहे, त्याची थांबवल्या गेली आहे। आणि मग तुम्ही काय करा, म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला केस स्टडी दिला जाईल आणि मग तेव्हा तुम्हाला तिथे भावनिक
गोष्टीचा आधार घेऊन आणि ज्या काही प्रोसिजर आहे त्याचा पूर्ण सहयोग साधून तुम्हाला उत्तर लिहिणं अपेक्षित राहतं, हे लक्षात ठेवा. अशा प्रकारचा केस स्टडीज इथे येतात. म्हणजे काय, हा पेपर एकंदरीत सोपा पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो. फक्त तुम्हाला थोडे कन्सेप्ट जर कळले, तुम्ही योग्य पद्धतीने याला सामोरे जाऊ शकता. तर याच्यामध्ये 2025 मध्ये कसे प्रश्न विचारले हे थोडक्यात बघूया. सेक्शन ए मध्ये म्हणजे तो थेरीचा भाग आहे, याच्यामध्ये तब्बल 13 प्रश्न विचारले गेले होते आणि प्रत्येक प्रश्न 10 मार्काचा हे फिक्स राहतं. त्याच्यामध्ये 130 मार्क पहिल्या पेपरला आणि जसं मी सांगितलं की दुसऱ्या पेपरला किती 120. तर जवळपास 6 केस स्टडी असतात. 6 पैकी प्रत्येक केस स्टडी 20 मार्काची असते. त्याच्यामध्ये 4 ट्रू केस स्टडीज होत्या आणि 2 थिअरी क्वेश्चन्स होते. तर अशा पद्धतीनं 20 प्रश्न, 20 मार्काचे 6 प्रश्न आणि 10 मार्काचे 13 प्रश्न, म्हणजे 130 मार्कासाठी सेक्शन ए आणि सेक्शन बी 120 मार्कांसाठी. आणि दोन्ही सेक्शन तुम्हाला किती किती मिनिटात सोडवायचं आहे. सेक्शन हे तुम्हाला 90 मिनिटात आणि सेक्शन बी तुम्हाला 90 मिनिटात. आता तुम्ही म्हणाल की सर हे तुम्ही अर्ध का बरं केलं, कारण इथे ते 10 मार्क जास्त आहे आणि इथे 10 मार्क कमी आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, केस स्टडी लिहायला, प्रत्येक केस स्टडी लिहायला किमान 15 मिनिटं लागतातच, हे लक्षात ठेवा. म्हणून हा आमचा स्वतःचा अनुभव आहे. मी युपीएससी आणि एमपीएससी परीक्षा 4 वेळा दिलेली आहे आणि त्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं तुम्ही जेव्हा नियोजन करता तेव्हा तुमचा पेपर वेळेत होतो. म्हणून तुम्हाला सांगतोय, आमच्या अनुभवाच्या आधारावर मी हे मार्कांचं आणि एक वेळेचं नियोजन तिथे तुम्हाला आता सांगितलेलं आहे. आता बघा, हे वेळेचं नियोजन तर मी आता सांगितलेलं आहे, पण ऍक्च्युअल जेव्हा तुम्ही पेपर लिहायला सुरू कराल, मग त्या पद्धतीनं त्या लेवलवर यायला आपल्याला वेळ लागणार आहे. कारण त्यासाठी प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस तुम्हाला कंटिन्यूस आवश्यक आहे. आणि जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल, जेव्हा तुम्ही मॉक टेस्ट सिरीज द्याल, त्याच्यानंतर तुमचा एक प्रश्न 10 मार्काचा 7 मिनिटात सुटेल आणि त्याच्यानंतर तुमचा एखादा 15 मार्काचा प्रश्न 10 मिनिटात तिथे सुटणार आहे. म्हणजे 10 मार्काचा प्रश्न 7 मिनिटात आणि 15 मार्काचा प्रश्न 10 मिनिटात. हे लक्षात ठेवा. हे गणित आपल्या डोक्यावर बिंबवून ठेवा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. आता बघा, कट ऑफ वगैरेचं जे गोष्ट आहे, या व्हिडिओमध्ये आपला मेन उद्देश होता की जीएसचे जे 4 पेपर आहे 1, 2, 3, 4 यांचा पॅटर्न कसा असतो ते अनालाइज करणं, त्याचा सिलेबस काय आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे. जर तुम्हाला सिलेबसची प्रिंटआउट हवी असेल तर सिलेबस सरळ तुम्ही मला माझ्या मोबाईल नंबरवर तिथे कॉल करा किंवा मेसेज करा. आता माझा मोबाईल नंबर वैयक्तिक काय आहे, 8806242059. तुम्हाला कोणताही डाऊट असेल परीक्षे संदर्भातला, काही प्लॅनिंग करायची असेल, स्ट्रॅटेजी करायची असेल, काउन्सिलिंग हवी असेल, तर सरळ मोबाईल फोन उचला आणि डायरेक्ट मला या नंबरवर कॉल करा. आता लक्षात ठेवा, इथे मी कट ऑफ का बरं लावलाय बरं, कारण बघा 4 जीएसचे पेपर आहे, GS1, GS2, GS3 आणि GS4. आता हे 4 GSचे पेपर मिळून आपल्याला किती मार्क स्कोअर करायचे आहे, तर आपला टार्गेट काय असला पाहिजे, आपला टार्गेट असला पाहिजे. आता 4 GSचे पेपर किती आहे विद्यार्थी मित्रांनो, 4 GSचे प्रत्येक पेपर 250 मार्काला, म्हणजे 4 GSचे पेपर 1000 मार्काचे. आपला टार्गेट 1000 पैकी 500 प्लसचा असला पाहिजे. म्हणजे आपल्याला 1000 पैकी 500 प्लस मार्क स्कोअर करायचे आणि हे चांगले मार्क असतात. तुम्ही म्हणाल अरे सर अर्धेच मार्क, अरे कट ऑफ किती लागतोय, कट ऑफ 45 to 50% आसपास लागतो. मग कट ऑफच्या वरती जर मार्क मिळवायचे असतील 1000 पैकी 500 प्लस, म्हणजे हे खूप चांगले मार्क आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्ही 500 प्लस मार्क स्कोअर केले म्हणजे यू आर अमंग द टॉपर्स, म्हणजे तुम्ही टॉपर्स मधल्या, हे लक्षात ठेवा. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला या 4 जीएस पेपर मिळून 500 प्लस जेव्हा मार्क स्कोअर करा आणि उर्वरित मार्क मग ऑप्शनल मधून तुम्हाला काढावे लागतील आणि निबंधातून काढावे लागेल. म्हणजे हे जेव्हा ऍड होईल तेव्हा तुमचा टोटल कुठेतरी 750-800च्या घरात जाईल आणि तेव्हा तुमचं फायनल लिस्टमध्ये नाव राहू शकतं. अजून कट ऑफ लागलेला नाहीये, कारण ही पहिलीच परीक्षा 2025 ची झालेली आहे. त्याचा निकाल अजून अपेक्षित आहे. तो निकाल आल्यानंतर योग्य तो कट ऑफ आम्ही तिथे सांगू शकतो. पण लक्षात ठेवा, तुमचं टार्गेट या 4 जीएस पेपरचा किती असला पाहिजे, 500 प्लस असला पाहिजे. हे मी युपीएससीच्या आधारावर सांगतोय, कारण युपीएससी मध्ये जीएसच्या 4 पेपरमध्ये 500 प्लस मिळवणं म्हणजे एक प्रकारचा चॅलेंजेस आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, कळलं का विद्यार्थी मित्रांनो. तर अशा पद्धतीनं तुम्हाला या GS 1, 2, 3, 4 याचा पॅटर्न, याचा सिलेबस सखोल पद्धतीनं इथे मी सांगितलेलं आहे. तुम्हाला जर हे डाउनलोड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही सिलेबस डाउनलोड करू शकता किंवा तुम्ही मला माझ्या वैयक्तिक नंबरवर कॉल करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इतकंच. हा भाग 3 आपला संपलेला आहे. पुढील भागात आपण जो वैकल्पिक विषय असतो, हा वैकल्पिक विषय कसा आहे, किती प्रकारचे वैकल्पिक विषय असतात, ऑप्शनल सब्जेक्ट किती प्रकारचे आहेत, त्याचे किती पेपर होतात, पेपरची रचना कशी असते, हे सगळं आपण सखोल पद्धतीनं वैकल्पिक विषयाला धरून तिथे अभ्यासणार आहोत. आणि कोणता वैकल्पिक विषय तुमच्यासाठी योग्य आहे आणि अयोग्य आहे हे देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तपासणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो इतकंच. जर तुम्हाला कोणताही डाऊट असेल एमपीएससी संदर्भात, सरळ मोबाईल फोन उचला आणि मला माझ्या वैयक्तिक नंबरवर कॉल करा किंवा तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. इथे जे काही एमपीएससी तर्फे ज्या अपडेट्स असतात त्या आम्ही इथे पहिले टाकतो. त्यासोबतच ज्या चालू घडामोडी असतात
त्या चालू घडामोडी संदर्भातल्या ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी आहे त्या तिथे आम्ही डेली अपडेट करतो. जर त्या तुम्हाला ऍक्सेस करायच्या असेल तर हा व्हिडिओ पॉज करा आणि हा QR कोड स्कॅन करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. त्यानंतर सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे जर तुम्हाला MPSC राज्यसेवा 2027 ला टार्गेट करायचं असेल, तुम्हाला पोस्ट हवी असेल आणि तुम्हाला टार्गेट बेस अप्रोच जर तिथे असेल तुमचा की तुमच्याकडे वेळ कमी आहे पण पोस्ट काढायचीच आहे, जर या उद्देशानं जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर डेफिनेटली तुम्ही आमची समर्पण बॅच जॉईन करायलाच पाहिजे. ही बॅच विद्यार्थी मित्रांनो मात्र 29,999 रुपयात आम्ही अवेलेबल करून देतोय आणि अर्ली बर्ड ऑफर अंतर्गत आम्ही 10% सवलत सगळ्या विद्यार्थ्यांना देतोय. म्हणजे हीच बॅच तुमच्यासाठी 26,999 पर्यंत अवेलेबल आहे. ठीक आहे. आणि या बॅच मध्ये जे काही शिक्षक वृंद आहे प्रत्येकाने UPSC आणि MPSC चा इंटरव्ह्यू दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे प्रॉपरली वेल क्वालिफाईड टीम आहे, ज्यांना एक्सपिरियन्स आहे, ज्यांना माहित आहे परीक्षा कशा पद्धतीनं होते, कशा पद्धतीनं प्रश्न विचारले जाते, अशाच शिक्षकांकडनं तुम्ही मार्गदर्शन घ्यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. आणि या बॅच अंतर्गत आम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी प्रोव्हाइड करणार आहे, पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यू या तिन्ही टप्प्याचा अभ्यास संपूर्णपणे या बॅच अंतर्गत केला जाणार आहे. लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डिंग असणार आहे आणि या बॅचची व्हॅलिडिटी लाईफ टाईम व्हॅलिडिटी आहे विद्यार्थी मित्रांनो. बेसिक टू ऍडव्हान्स कव्हरेज, बालभारती आणि NCERT पुस्तकांचा बेसिक फाउंडेशन आम्ही देतोय. आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, PYQ अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज आणि मेंटरशिप अंतर्गत डेली बेसिसवर प्लॅनिंग कशी केली पाहिजे, आठवड्याचा अभ्यास कसा करायचा, मंथली प्लॅनिंग कसं करायचं, या सगळ्या बाबी तुमच्याकडनं आम्ही करून घेणार आहोत. म्हणजे फक्त सोडवून नाही, करून घेणार आहोत की जेणेकरून निकाल लागलाच पाहिजे. या पद्धतीने ही समर्पण बॅच आहे. या संदर्भात जर तुम्हाला कोणतीही माहिती हवी असेल किंवा ही बॅच डाउनलोड करायची असेल तर एकतर माझ्या नंबरवर किंवा निलेश सरांच्या नंबरवर डायरेक्ट कॉल करा. मोबाईल फोन उचला, 8806242059 वर डायरेक्टली कॉल करा. त्यानंतर जर तुम्ही MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यास करत असाल आणि त्यामध्ये जर तुम्हाला इथिक्स या विषयासंदर्भात जर काही डाऊट असतील, त्याचा अभ्यास कसा करावा किंवा कशी प्लॅनिंग करावी या संदर्भात काही इश्यू असेल तर निलेश सर तिथे इथिक्सची बॅच घेऊन येतात विद्यार्थी मित्रांनो. ही बॅच मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमातून अवेलेबल आहे आणि एकदम सोप्या भाषेमध्ये इथिक्स काय आहे, कशा पद्धतीनं अभ्यास करायचा आहे, सोप्या सोप्या डेफिनेशन्स कशा पद्धतीने लक्षात ठेवायच्या, या सगळ्या बाबी ट्रिक सोबत निलेश सरांनी या इथिक्सच्या इथे कोर्समध्ये टाकलेला आहे. या कोर्स संदर्भात जर तुम्हाला काही माहिती हवी असेल किंवा इथिक्सचा अभ्यास कसा करावा या संदर्भात तुम्हाला जर विशेष माहिती हवी असेल, निलेश सरांना त्यांच्या नंबरवर सरळ तुम्ही कॉल करू शकता. 9403692940 हा त्यांचा वैयक्तिक नंबर आहे. त्यानंतर जर तुम्हाला पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यू या तीनही स्टेजेसचं जर मेंटरशिप जॉईन करायची असेल, आता या मेंटरशिपमध्ये काय विशेष असतं विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये क्लासेस तर असतातच पण त्यासोबत तुमचं डेली प्लॅनिंग असतं. म्हणजे दिवसाला कोणता सब्जेक्ट वाचायचा, किती वाचायचा, या सगळ्याचं प्लॅनिंग आम्ही प्रॉपर नियोजन पद्धतीनं तिथे आम्ही बनवलेलं आहे आणि ती प्रॉपर एक्सेल शीट मी तुम्हाला शेअर करणार आहे की जेणेकरून जर तुम्हाला ही एक्सेल शीट हवी असेल तर सरळ तुमचा मोबाईल फोन उचला आणि मला या माझ्या वैयक्तिक नंबरवर कॉल करा. डेली प्लॅनिंग काय आहे, डेली टार्गेट काय आहे, वीकली टार्गेट कसं आहे, मंथली टार्गेट कसं आहे, सगळ्या गोष्टी या मेंटरशिप बॅच अंतर्गत मी स्वतः तुमच्याकडून करून घेणार आहे. आणि ही मेंटरशिपची बॅच पर्सनलाइज मेंटरशिपची बॅच आहे. पर्सनलाइजचा अर्थ काय होतो, 1 to 1 मेंटरशिप. म्हणजे तुम्ही एकटे असाल आणि मी एकटा असू आणि आपण आठवड्यातून प्रत्येक आठवड्याला आपण एकदा कनेक्ट होऊ आणि त्यामध्ये तुमचे जे काही डाऊट आहेत तुम्ही मला विचारू शकता आणि मी तुम्हाला प्रॉपर डिव्हाइस प्लॅन तिथे बनवून देईल आणि प्रॉपर आपण आठवड्या आपण अपडेट घेणार आहोत जेणेकरून आपला रिझल्ट निघालाच पाहिजे. अशा पद्धतीने ही मेंटरशिप बॅच मी तिथे आयोजित केलेली आहे आणि या बॅचमध्ये फक्त पहिले 50 पोरं मी घेणार आहे. 50 पोरांच्या वरती मी घेणार नाही. तुम्ही म्हणाल नाही सर क्लासवाले काही बोलतात, नाही, ही बॅच मी स्वतः घेणार आहे. म्हणून मी सांगतोय माझी कॅपॅसिटी 50 आहे. मी 50च्या वरती एकही पोरगा या मेंटरशिप बॅच मध्ये ऍड करणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि प्रत्येक पोराला इंडिव्हिज्युअल लेवलवर मी तिथे लक्षात देणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि या बॅच अंतर्गत गॅरंटी देतोय की सिलेक्शन करून घेण्याची गॅरंटी ही माझी राहणार आहे. तर अशा पद्धतीनं जर तुम्हाला इतर आमचे जे कोर्सेस आहेत ते जर तुम्हाला ऍक्सेस करायचे असेल, काही कोर्सेस आम्ही फ्री अवेलेबल करून दिलेले आहे, तर सरळ तुम्ही मोबाईल फोन उचला, डिस्क्रिप्शन मध्ये आमची A1S अकॅडमीची ऍपची लिंक दिलेली आहे, ती ऍप डाउनलोड करा. त्यामधून तुम्हाला जे आमचे विविध कोर्सेस आहेत त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. तर MPSC कोर्स संदर्भात जर तुम्हाला कोणतीही माहिती हवी असेल, MPSC परीक्षा संदर्भात कोणती माहिती हवी असेल, सिलेबस काय आहे, अप्रोच कसा असतो, काउन्सिलिंग करायची असेल, काही असेल, सरळ मोबाईल फोन उचला आणि मला माझ्या वैयक्तिक नंबरवर कॉल करा 8806242059. तर या व्हिडिओमध्ये इतकंच विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.